अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला. बोईंग 787 विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते. लंडनला जात असताना उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. अपघातानंतर विमान कोसळलेल्या भागात आग आणि धुराचे मोठे साम्राज्य पसरले होते. विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळात खाली आले. तांत्रिक कारणामुळे किंवा अन्य कोणत्या अडचणीमुळे अपघात झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तज्ज्ञांनी सदर विमान अपघाताबाबत काही अंदाज व्यक्त केले आहेत. लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात पुरेसे इंधन भरलेलं होतं. विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच खाली आलं. ते फक्त 825 फूट उंचीवरच होतं. वैमानिकांनी विमान वर नेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. त्यांनी मेडे कॉल दिला आणि त्यानंतर काही क्षणातच विमान खाली कोसळलं. संजय लजार या विमान क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितलं की या अपघाताची अनेक कारणं असू शकतात. अनेक पक्ष्यांची धडक किंवा टेकऑफची चुकीची पद्धत हेही यामागचं कारण असू शकतं, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते विमानाच्या इंजिनचे थ्रस्ट देणं बंद केलं होतं. थ्रस्ट म्हणजे इंजिनची शक्ती. त्याचबरोबर विमानाचे लँडिंग गिअर्स पण खालीच होते. याचा अर्थ चाक आत घेतलेली नव्हती. सध्या अपघाताचं कोणतंही एक कारण सांगणं घाईचं ठरू शकतं, पण तज्ज्ञांनी या काही शक्यता वर्तवल्या असून एअर इंडिया आणि विमानतळ प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, मी अत्यंत दुःखाने सांगतो की एअर इंडियाचे विमान AI-171 जे अहमदाबादहून लंडनला जात होते त्याला आज एक अपघात झाला आहे. या दुर्घटनेतील प्रवाशांच्या कुटुंबियांबद्दल आणि प्रियजनांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. कंपनी सध्या अपघातग्रस्तांना आणि त्याच्या कुटुंबियांना मदत करत आहे. घटनास्थळी मदतकार्य चालू आहे. एअर इंडियाने एक हेल्पलाईन सुरू केली आहे. ज्या लोकांना माहिती हवी आहे त्या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकतात. आमचे पूर्ण लक्ष अपघातग्रस्त लोक आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यावर आहे. घटनास्थळी असलेल्या बचाव पथकाला आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत, अशी माहिती चंद्रशेखर यांनी दिली.